नमस्कार, दीप्तीज मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। दिवाळी फराळाची आजची आपली पहिली रेसिपी असणार आहे गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळी। तर सगळ्यात अगोदर शंकरपाळी बनवण्यासाठी एक लिक्विड किंवा सोल्यूशन आपण तयार करून घेऊ। त्यासाठी अर्धा कपाचं माप घेतलेलं आहे। अर्धा कप म्हणजे 100 ml चा हा कप आहे, मेजरिंग कप आहे आणि त्याने इथे मी साखरेची पावडर घेतलेली आहे। नॉर्मल साखर मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे, तीच पावडर इथे घेतलेली आहे। ती पातेल्यामध्ये घातलेली आहे आणि 100 ml पाणी घ्यायचं आहे। जेवढी साखरेची पावडर तेवढंच पाणी सुद्धा घेतलेलं आहे। इथे आपल्याला गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागणार आहे, पण सुरुवातीला दोन्ही सम प्रमाणात घ्या आणि ते आपल्याला थोडंसं कोमट करायचं आहे। इतपत कोमट करायचं आहे जेणेकरून साखरेची पावडर त्याच्यामध्ये पूर्ण वितळेल। तुम्ही डायरेक्ट साखर सुद्धा घेऊ शकता, पण ती वितळेल थोडा जास्त टाइम लागतो, म्हणून मी साखरेची पावडर घेतलेली आहे। आता हे आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि आपण जेवढं आता पाणी किंवा साखरेची पावडर घेतली तेवढंच आपल्याला इथे तुपाचं मोयण टाकायचं आहे। आता पाण्याच्या ऐवजी तुम्ही इथे दूध सुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा शंकरपाळी खूप छानपैकी खुसखुशीत होतात। आता इथे पाणी आणि साखर आपलं गरम होतंय, तोच आपण मोयणसाठी लागणारं तूप गरम करून घेऊ। तर एका कढईमध्ये तूप हे गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि तूप चांगलं बऱ्यापैकी गरम होऊ द्यायचं आहे। तूप गरम होत आहे तोपर्यंत आता आपण गव्हाचं पीठ सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये खूप सारा कोंडा वगैरे निघतो, त्यामुळे तो आपल्याला आता शंकरपाळ्यासाठी नाही पाहिजे, त्यामुळे ते सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं। उरलेला कोंडा आपण पुन्हा चपातीच्या पिठामध्ये टाकायचा आहे आणि ह्याच्या चपात्यासुद्धा आपण चांगल्या करू शकतो। इथे आपल्याला 2.5 कप गव्हाचं पीठ पाहिजे आहे, त्यासाठी सुजीची चाळणी मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता सुजीच्या चाळणीने ते गव्हाचं पीठ चाळलं ना की जवळजवळ अर्धा कप इथे कोंडाच निघालेला आहे, तो आपल्याला काढून टाकायचा आहे। कोंडा फेकून द्यायचा नाही, पुन्हा आपल्या गव्हाच्या पिठात तो मिक्स करायचा आहे आणि चपातीसाठी तो वापरू शकतो। आणि त्यानंतर आता इथे पाव कप बारीक रवा घातलेला आहे, तुम्ही थोडा कमी सुद्धा घालू शकता। पाव चमचा मीठ घालायचं आहे। कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की चव छान येते। आणि 1 चिमूटभर फक्त खाण्याचा सोडा घालायचा आहे। हे चांगलं सुक्कं मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये गरम केलेलं तूप घालायचं आहे। तूप खूप गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला चमच्याने हे मिक्स करायचं आणि थोडं हाताला सोसवेल इतपत हे कोमट झालं की मग हाताने चांगलं हे तूप पिठाला मिक्स करून घ्यायचं, लावून घ्यायचं। आणि इथे तुम्ही बघू शकता मोयण आपलं परफेक्ट झालं का ओळखण्याची पद्धत म्हणजे त्याचा मुटका करून बघायचा आहे, तो व्यवस्थित वळला की समजायचं तुपाचं मोयण परफेक्ट झालेलं आहे। त्यानेच आपले शंकरपाळे जास्त खुसखुशीत होतात। आणि त्यानंतर कोमट केलेलं पाणी आणि साखरेचं मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे। आता गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे आहेत म्हणून इथे आपल्याला पाणी थोडंसं जास्त लागणार आहे, पण ते सुरुवातीलाच नाही घालायचं, जसं लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे। तर इथे परत पाव कप पाणी मी एक्स्ट्रा इथे घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय त्यातलंही मी अगदी थोडंसं पाणी वापरलेलं आहे पहिले आणि पीठ मळून घेते आहे। इथे खूप पीठ असं दाबून दाबून मळायचं नाही, नाहीतर आतमध्ये जे ज्याचे फ्लेक्स किंवा छान लेअर तयार होतात ते तयार होणार नाही। नॉर्मल हातानेच आपल्याला इथे पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय छानपैकी ते आपलं पीठ आता तयार होत चाललेलं आहे। आता ह्यापेक्षा सुद्धा तुम्हाला थोडंसं पाणी अजून लागू शकतं। गव्हामध्ये सुद्धा फरक असतो, त्यामुळे कुठल्या गव्हाच्या पिठाला कमी पाणी लागतं किंवा कुठल्या पिठाला जास्त पाणी लागतं, तर त्यानुसार इथे आपल्याला पाणी ॲडजस्ट करायला लागणार आहे। 1-2 चमचे कमी जास्त पाणी इथे तुम्हाला लागू शकतं, त्यानुसार आता इथे गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे कमीत कमी 10 मिनिटासाठी। पीठ इथे छान भिजत आहे तोपर्यंत तूप तापायला ठेवायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलामध्ये सुद्धा ही शंकरपाळी तळू शकतात। तर तूप तिथे छान तापत आहे तोपर्यंत आता आपण शंकरपाळी लाटून घेऊया। तर इथे मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे। थोडेसे हे जाडसर ठेवायचे आहे, त्यामुळे आतमध्ये शंकरपाळ्याला छान लेअर तयार होतात। अगदी जर पातळ पोळीचे शंकरपाळे आपण बनवलेत तर ते कडक होतात, आतून ते छान लेयर्सवाले तयार होत नाहीत। तर इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता ह्याच्या ज्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला कापून टाकायच्या आहेत। तर इथे आता मोठी पोळी लाटली आहे, त्यामुळे तेवढी मोठी सुरी माझ्याकडे नाही, तर इथे माझ्याकडे हे केकच्या ज्या नाईफ असतात ते आहे, एक सिलेटेड नाईफ आहे, तर तुम्ही ह्याच्याने सुद्धा कट करू शकता, पण मी पॅलेट नाईफने आता
शंकरपाळी कट करून घेणार आहे. तर पहिले साईड्स कट करून घेते आहे. किंवा आपला शंकरपाळी बनवण्याचं छान ते एक लाटणं येतं, दात्रीवालं असतं, त्याने सुद्धा छानपैकी शंकरपाळी तयार होतात. तर जसं तुमच्याकडे असेल साहित्य किंवा तो चमचा असेल त्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता. कुठल्या हव्या तेवढ्या छोट्या मोठ्या आकाराचे इथे शंकरपाळे आपण कट करू शकतो. तर हे बघा, इथे आपल्या आवडीचे आकाराचे इथे शंकरपाळे हे कट करून घ्यायचे आहेत. एकसारख्या आकारात कट करून झाल्यानंतर एकदम कडेने जे छोटे छोटे तयार होतात ना, ते सुद्धा पुन्हा आपल्या पिठामध्ये मिक्स करायचे आहे, कारण ते तळल्यानंतर एकतर कडक होतात आणि शेपही बरोबर दिसत नाही. तर इथे शंकरपाळे कट करता करता तूप छान तापलेलं आहे. तर इथे चेक करायचं आहे. शंकरपाळ्यासाठी थोडंसं पीठ तुपामध्ये घातले तर ते तळून छान लगेच वरती आलेलं आहे. त्यामुळे आता मीडियम टू कमी आचेवरती आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकरपाळे तळताना गॅसच्या फ्लेमवरती नेहमी लक्ष ठेवायचं, कारण आपण इथे गव्हाच्या पिठाचे बनवतो आहे आणि ते जरासे लालसर होतात. मैद्याच्या पेक्षा थोडासा कलर याचा वेगळा असतो. मग जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर ते वरतून लवकर लालसर होतील, पण आतमध्ये पूर्ण कच्चेच राहतील. त्यामुळे सुरुवातीला एक थोडीशी फ्लेम मोठी ठेवायची आणि हे जरासे तळल्या गेले की नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हे तुपामध्ये आपण घालतो तर ते लगेचच आपल्याला उलटपलट करायचे नाही. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा हे थोडेसे तळल्या गेले आणि वरती यायला लागले की त्यावेळेस उलटण्याने ते अलटपलट करायचे. आणि ते करताना डायरेक्ट शंकरपाळ्यांना धक्का द्यायचा नाही, तर कढईच्या कडेने उचटणी आपल्याला हलवत न्यायचे, जेणेकरून हे कुठेही ब्रेक होत नाही, तुटत नाहीत, कारण ते तळताना फार सॉफ्ट झालेले असतात. त्यामुळे आपल्याला आता हे बऱ्यापैकी मध्ये मध्ये हलवून सतत तुपावरती छान तळून घ्यायचे आहे. एकसारखा दोन्ही बाजूने सर्व बाजूने याला कलर आला पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी लेयर्स इथे आपल्या शंकरपाळ्यांना दिसत आहेत. अजून याला थोडासा सोनेरी कलर येऊ देऊ आणि त्यानंतर आपल्याला हे तुपाच्या बाहेर काढायचे आहेत. तर इथे आपल्या शंकरपाळ्यांना छानपैकी कलर आलेला आहे. याच्यापेक्षा जास्त डार्क कलर येऊ देऊ नका. आपण हे मध्यम ते कमी आचेवर तळलेले, त्यामुळे ते आतमध्ये सुद्धा छान तयार झालेले आहेत. आता आपण हे तुपाच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा हे फारच गरम आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये फ्राईंग प्रोसेस अजून सुद्धा चालूच राहणार आहे. हे बघा, छान असं टेक्स्चर आलेलं आहे शंकरपाळीला. इथे मस्तपैकी शंकरपाळी तयार झालेली आहेत. रेसिपी नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.